सूरज पाटील आपल्याला थांबवतोय, मॅच महत्वाची. समीर गवाळे सूरज 2 मिनिटं शांत व्हा. धन्यवाद. तुम्हाला संधी दिली जाईल, थोडा मॅच सुरू होते, कारण मॅच झाला नाही तर मग एवढा सगळा करून फायदा काय. समीर गवाळे मोठा ब्रँड आहे, साई मोटर, लक्षात ठेवा. मॅच इथे आपण सुरू करणार आहोत. महत्वाची मॅच आहे. दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूनं टीम शैलेश 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये बोबा 11. बोबा 11 नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम शैलेश 11ला पहिल्यांदा फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकर एंडला उपलाडचा सुपरस्टार अर्थात तलासरीचा सुपरस्टार प्रतीक धोतडे मैदानाच्या आतमध्ये आहे. साथीनं सफाळ्याच्या विठ्ठलवाडीचा एक अप्रतिम खेळाडू, नाव आहे मनोज पाटील अर्थात मन्या. पहिल्या ओव्हर करता युवराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल प्रतीकनं उडवलाय, झेलची संधी आणि इथे माघारी परतावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉलवर पहिल्या विकेटचं बदल. प्रतीक तंबूच्या आसराला परत. थँक्यू डिजिन. बँड पदक मनपूर्वक धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर सध्या बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1 डाऊनच्या स्वरूपानं फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये धाडले गेले करण कदम. करण कदम सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता. मॅन फ्रॉम चिंबीपाडा. चांगलं क्रिकेट सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. दर्जेदार खेळाडू सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळतात. या आधीच्या मॅच मध्ये पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल क्रिकेट मॅचचं एक अनमोल रत्न करण मोरे यांना आपण मैदानामध्ये पाहिलं. ड्रोन व्ह्यूज या स्पर्धेचे तुम्ही पाहताय. सावली क्रिएशन या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपणाच्या स्वरूपाने तुमच्या घरापर्यंत पोहोचवतंय. आणि काय प्रेक्षक वर्ग वाडा तालुक्याच्या असतो. हॅलो, वाडा तालुक्याच्या किती चांगला प्रेक्षक वर्ग इथे लाभला जातोय ते तुम्हाला या ड्रोनच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. एखाद्या घारीप्रमाणे घिरट्या मैदानाच्या वरती घेणारा हा ड्रोन कॅमेरा सध्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मॅचला सुरुवात. करण कदम मैदानाच्या आतमध्ये आलाय. डावकुऱ्या हाताने फलंदाजी करण्याकरता ओळखलं जातं. पहिल्या बॉलवर पहिली मोठी विकेट आली आहे. प्रतीक धोतडे तिथे माघारी परतलाय. शैलेश 11. थोडस गेम स्पीडअप ठेवावं हीच विनंती आहे. इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. तिथे बॉलवर येतोय जोपर्यंत खराब फिल्डिंग. बॉल तिथे हातात निसटलाय. चेंडू सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटची कडा घेतल्यानंतर फ्लाइंग स्लीप कडे वळाला. जोपर्यंत तिथे बॉलला फील्ड केलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 आकड्यावर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडूचा खेळ समाप्ती. एखेरीस 5 धावा या धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधले 3 चेंडू शिल्लक आहेत. करण कदम ज्याला थोडंसं शांत ठेवलंय. मात्र या आधीच्या मॅच मध्ये ज्याची बॅट चालली तो मन्या स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला आडव्या पट्ट्याचा वापर केला. तिथे स्क्वेअर लेग मधनं बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलला जोपर्यंत उचलेल एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे आणि 2 धावा त्या यावेळेस सुरक्षिततेने पडून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचता येते 7 या आकड्यावर. ओव्हर नंबर 1 आहे. 2 दर्जेदार खेळाडूंचे संच एकमेकाच्या विपक्षामध्ये. एका बाजूनं श्यामजी हजारे यांच्या माध्यमातून बोबा 11 तर दुसऱ्या बाजूनं शैलेशजी सय्याम यांचा शैलेश 11 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ऑन साइडला यावेळेस फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 38 सर्कलच्या नजीक जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 8 या आकड्यावर. शुकृपा वैतरणेश्वर चषकला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. वेगवेगळ्या विभागातनं वेगवेगळ्या क्षेत्रातनं जे खेळाडू
आज तालुक्यापर्यंत पोहोचले आणि या तालुक्याचं क्रिकेटमध्ये आपलं दर्जेदार क्रिकेट ते दाखवत असताना करण कदम स्ट्रायकर एंडकडे आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. पंचांनी नोचा इशारा केलाय. 1+1 एकंदर 2 धावा लागतील. कारण थोडासा स्ट्रगल मध्ये मला पाहायला मिळतोय. तिसऱ्या मताची मदत घेतली, रिव्ह्यू घेतलाय तिथे. मला वाटते फिल्डिंग साईड रिव्ह्यू आहे. जो पंचांनी नो बॉल दिलाय त्या निर्णयाला तिथे चॅलेंज केलंय आणि हा फिल्डिंग साईड रिव्ह्यू अगदी कमी वेळ घ्यावा. पंचांनाही आम्ही विनंती करतोय की जे काय डिसिजन आहेत ते आपण लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचवा. खूप सारा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता आलाय. या स्पर्धेला एन्जॉय करतोय, मजा करतोय, कारण या मैदानावर त्यांना नेहमीच चांगल्या खेळाची पर्वणी पाहायला मिळते. इट्स अ बीमर. जो निर्णय होता त्याला कंटिन्यू केलाय. हा बीमर आहे. नोचा इशारा कंटिन्यू असेल. फ्री हिटची संधी असेल. 9+1 एकंदर 2 धावा मिळाल्या या बॉलवर. 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 या आकड्यावर जाऊन पोहोचताना 5 चेंडूचा खेळ झालाय. युवराज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि आतापर्यंत त्यानं बंदिस्त शांत करणारी गोलंदाजी केली आहे. आपल्या गोलंदाजीच्या ज्या बेड्या आहेत त्या फलंदाजांच्या पायामध्ये अगदी योग्य त्यानं अडकवल्या. यावेळेस लोवर फुल टॉस जाईल सीमारेषेच्या पार. ओमकार पाटील धावा येतील. टीना कंपनीचे स्टाफ मेंबर सागर पाटील यांचे खासम खास ओमकार पाटील वेलकम. पंच डिसिजन 4. हॅलो, घाई करा. बाहेर ट्रॅफिक झालेली आहे. आम्ही तुम्हाला वारंवार सूचना देतोय की आपल्या गाड्या पार्किंग झोन मध्ये पार्क करा. आयोजक सागर पाटील, नितेश पाटील आणि कमिटीनं त्या ठिकाणी तिकडे भरपूर पार्किंग झोन जागा उपलब्ध केलेली आहे. त्यामुळे पार्किंग झोन मध्ये गाड्या पार्क करा. पोलीस उद्या आले, गाडी नंबर आपले नोट डाऊन करतील. चला गाड्या रोडच्या खाली उतरवा. उद्या पोलीस येऊन फायदा नाही ना सूरज. आजच पोलिसांची गरज लागेल. FIR पाडल ना उद्या. संध्याकाळी गाड्या गायब होतील. चला मॅच सुरू करा. चांद येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. एक उंचपुरा वलंदाजा देहेष्टी असणारा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ख्याती आहे तो चांद गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपण पाहतोय. बघूया कशा पद्धतीने मारा करेल. करण कदम त्याच्या विपक्षामध्ये आहे. तेवढीशी चांगली फलंदाजी आतापर्यंत करणकडनं झालेली नाही आहे. मात्र या खेळाडूची गुणवत्ता ती खूप मोठी आहे. सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळलंय. ते आपल्या एक गाव संघाकरता असेल, भिवंडी सिटी करता असेल किंवा ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये असेल. या खेळाडूंना नेहमीच आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय तो करण कदम. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे डावकुऱ्या हातानं चांदच्या विपक्षामध्ये. ऑफस्टंपवर तिथे अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाने आमच्याकडे इशारा केलाय. हा वाईड आहे. अतिरिक्त बाहेर राहतोय. वाईट बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 15 या आकड्यावर. चांद आपल्या वैयक्तिक गोलंदाजीची सुरुवात जर आपण पाहिली तर ऑफस्टंपच्या बाहेर अतिरिक्त बाहेर पिचिंग करतोय. तिथे भागडे आणि प्रशांत यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्यमंत्र्यावर यावं. त्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. सुरेश वेखंडे यांचंही आगमन झालंय. यावेळेस करण कदम बॉलला फेकून देतोय सीमा रेषेच्या पार. इथे हाय अँड हँडसम स्ट्रोक षटकार. लावणी थोड्याच वेळात होणार. बजाव. या मॅच साठी कुरुंज वरून शुभेच्छा. कुरुंज सोन्या पाटील आणि सनी यांच्याकडनं सागर पाटील यांच्या स्पर्धेला थँक्यू. अगदी दुपारच्या भोजनानंतर आमचं बँड पथक जे आहे ते पण ताजं तवेल झालंय. संदेश फुल फॉर्म मध्ये पाहतोय. सध्या कच्चीवर आहे आणि
संदीप जे ड्रमवर आहेत, एक स्पेशल ड्रमर आहेत आणि अप्रतिम वादन नेहमीच त्यांचं असतं. भिवंडी आणि कुडूसमधले कलाकार आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर चांद जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल करण कदम करता. यावेळेस करणनं आसमान दाखवलंय. मी म्हणतो ना, जरी स्ट्रगल मध्ये असला तरी त्याची ठाऊक आहे. फेकून दिलं यावेळेस बॉलला दूर सीमा रेषा पार. मॅच बॉल आलाय तिकडनं. मॅच बॉल रिटर्न आलाय, त्यावरच मॅच सुरू करा. जो बॉल गोलंदाजापर्यंत दिला गेलाय तो पंचांकडे आपण जमा करा. अगदी दर्जेदार बघा, हे ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला काही व्ह्यूज दाखवले जात आहेत. आमचा समालोचक कक्ष असेल. धावा संख्या जर आपण पाहिली तर 27 धावा धाफलकावर करण कदम. अगदी अप्रतिम फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमधनं करतोय. याच करता त्याला ओळखलं जातं. ती ओळख कुठेतरी थोडीशी हरपली होती पहिल्या मॅच मध्ये, या मॅचच्या सुरुवातीला. मात्र आता तो करण बहरात आलाय आणि दर्जेदार स्ट्रोक सध्या मैदानाच्या आतमधनं खेळतोय. चांद आपल्या षटकातील पुढचा बॉल बॅक टू बॅक तिसरा षटकार खेचण्याची संधी आहे इथे. बघूया सलगच्या तिसऱ्या बॉलवर इथे काय करण कदमच्या बॅटमधनं प्रेक्षकांना मनोरंजन मिळेल. यावेळेस करण कदम बॅक टू बॅक तिसरा गगनचुंबी आसमानी टोला खेचतोय. बॉल सीमा रेषा पार. 6. थँक्यू डीजे. थँक्यू. अगदी चांगली फलंदाजी करण कदम सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. मात्र हे विसरून चालणार नाही. याच बोबा 11 या टीमनं 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 81 धावा 4.3 षटकांमध्ये कंप्लीट केल्या होत्या. 3 बॉल राखून त्या 81 रन्स त्याने कंप्लीट केल्या होत्या. हा आमचा प्रेक्षक वर्ग तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून दाखवला जातोय, जे या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता आलेत. ऑफ्टमॉनना एक चांगला फटका तुम्हाला तिथे पाहायला मिळतोय. कट केले बॉलला, बॉल वेगानं चाललाय सीमा रेषेच्या दिशेने आणि अखेरीस तो सिमरन पाटील यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा छत्रपती ग्रुप कडनं. हॅपी बर्थडे सिमरन सागर पाटील. बजाव. थँक्यू डीजे. बँड पदक धन्यवाद. एकंदर 4 बॉल मध्ये तब्बल 23 धावा चांदच्या विपक्षामध्ये. यावेळेस योमेस आय विल डेफिनेटली हिट. एक चांगला बॉल यष्टी उद्ध्वस्त करणारा क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवलाय फलंदाज बाद. वेलकम भूषण खिल्लारे. मेजर भूषण खिल्लारे. वेलकम. आयोजन कमिटीच्या वतीनं नितेश पाटील, सागर पाटील, सत्यवान भोईर याचकडनं मेजर भूषण खिल्लारे सर. वेलकम. थँक्यू बँड पदक. बजाव. थँक्यू बँड पदक. छान एक चांगला बॉल तिथे हाताळला. विकेटचं पतन केलंय. नवीन एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा फलंदाज आशिष मैदानामध्ये आलाय. चांगल्या फलंदाजी करता ओळखलं जातं त्याला. आशिष मैदानामध्ये येतोय. मॅन फ्रॉम वलसाडला बिलॉंग करणारा खेळाडू. गुजरात प्रांतातील वलसाड मधनं तो बोबा 11 मध्ये आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज चांद आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र तिथे जर आपण पाहिलं तर पॅटर्न बॉल मध्ये ते प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल विकेटच्या जवळ थांबला. ओव्हर समाप्त झाले. एकंदर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा राफलकावर आहेत. अजूनही तिसरं षटक प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया तिसऱ्या षटकामध्ये लवकर पुढचा गोलंदाज आणायचा आहे. वेळ घेऊ नका.
भरत कोर यांचं आगमन झालेलं आहे. आपला विनंती आहे व्यासपीठावर यावं. आदरणीय भरत दादा कोर, वेलकम वेलकम स्टेज. वेलकम भरत दादा कोर. वेलकम वेलकम भरत दादा कोर साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवकृपा वैतरणेश्वर चषकला निमंत्रण मान देऊन या ठिकाणी उपस्थित होतं. आपण व्यासपीठावर या, विनंती आहे, प्लीज वेलकम. ड्रोन कॅमेरा या ठिकाणी सावली क्रिएशनची खासियत, क्लिअरिटी आणि क्वालिटी पाहतायत. प्रत्येक प्रेक्षक लाईव्ह महाराष्ट्रासमोर दाखवलं जातोय. ही खासियत आहे सावली क्रिएशन, हरेश पालवी, यूट्यूब लाईव्ह, कल्पेशजी गोतान आणि टीमची. धन्यवाद सावली क्रिएशन. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेट कीपरच्या हातापर्यंत गेला. जोपर्यंत बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला गेला, एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना यावेळेस जाऊन पोचती ती एकंदर निर्धाव आलाय. बॉल सज्ज होईल आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता जतीन. यावेळेस मात्र कट शॉट सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात माघारी परतावं लागेल. स्वीपर कव्हर घेतला गेला होता आणि त्या स्वीपर कव्हरचा योग्य त्यांना फायदा झालाय. यावेळेस विकेट मिळाली आहे खेळाडू बाद. थँक्यू बँड पथक. बँड पथक थँक्यू. आमच्या समालोचक कक्षाच्या बाजूचा जो स्टेज आहे, या स्टेजवर जे प्रेक्षक तो खाली करायचा आहे. इथे आता डान्स तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याकरता आमचा समालोचक कक्षाही थोडासा बाजूला घेतलाय. बांबू जे लावले त्याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला जायचंय. कुणीही इथे थांबणार नाही, या गोष्टीची नोंद ठेवा. या दरम्यान बजाव बजाव कोंबडपाडा बँजो संदीप. कंपनीच्या गेटवर स्कूटी आहे, तिला नंबर नाही, ती खाली पडलेली आहे. कोणाची त्यांनी जाऊन त्वरित बघा. स्कूटी पडलेली आहे, पाडले की पडले बघा. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये सेल्फ फॉलोथ्रू मध्ये संधी आहे. चेंडूला जज करतोय, मात्र अखेरच्या क्षणी त्याच्या हातात कॅच निसटला. 2 धावा तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होतीये. 43 धावा. बघा, धावांची भूक सर तुमच्या मनामध्ये असेल ना, तर मग तुम्ही कुठनंही धावा निर्माण करण्याचा प्रयत्न करता. मॅन्युफॅक्चर धावा करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. कुठलाही प्रेक्षक जे मंचाच्या समोर बांबू आहेत त्याच्या आतमध्ये यायचं नाहीये आपण. यावेळेस मात्र फटका बसलाय. बॉल हवेत आहे. विकेट कीपर बॉलच्या खाली आणि एक तिथे चांगला कॅच. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल. खेळाडू बाद. थँक्यू बँड पथक. कडक तालुक्याची महत्वाची स्पर्धा सुरू आहे आणि या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत एकंदर 5 चेंडूचा खेळ. सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत. भूषणजी खिलारी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जात आहे. आपलं जर का पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र रिझवान ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सज्ज झाला, आपण पाहू शकाल. अवधूत पहिला बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेटनं पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नामध्ये काऊ कॉर्नर झोनच्या रिजन मध्ये या ठिकाणी मात्र कॅच कॅरी केली जाते. महत्वाचा खेळाडू तुषार बसवत इज अ बॅक टू द डग आउट. गोल्डन डकचा शिकार ठरून तुषार बसवत
परतीच्या प्रवासाला विकेट डाऊन. पहिला हादरा. बजाव. थँक्यू थँक्यू थँक्यू. गेटवरच्या बाईक आहेत. बँजो बँजो थांबा, अर्जंट सूचना आले. गेटवरच्या बाईक आहेत त्या काढले नाही आहेत. त्या बाईक काढले नाही आहेत. कंपनी मालकांनी वाडा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्या अगोदर त्या बाईक काढा. गेटवरच्या बाईक आहेत त्या बाईक बाजूला घ्या. नवीन फलंदाज मीन बॅटिंग करण्याकरिता दाखल. ज्या मीनने केलेली पहिल्या मॅच मधली बॅटिंग अगदी दर्जेदार होती, तो मीन मात्र मैदानामध्ये दाखल झालाय रिजवानची साथ देण्याकरिता. भली मोठी धावसंख्या समोर उभी ठेवली आहे. अर्थातच तुम्हाला आव्हान आहे ते म्हणजे 48 धावांचं. 17 चेंडूत 48 धावा तुम्हाला करायच्या आहेत. महत्वाच्या जोडी मैदानामध्ये दाखल. मीन आणि त्याची साथ देण्याकरिता रिजवान. रिजवान मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. अवधूतने पहिल्या बॉलवर विकेट मिळवून दिली आहे आणि ती विकेटही खूप महत्वपूर्ण. जो आपण खेळाडू यावेळी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहिलं, तुषार बसवत. आणि जिथे कुठे बघाल ना तिथे एक गोष्ट बघायला मिळते, प्रेक्षक आणि प्रेक्षक. अर्थातच खऱ्या अर्थानं खूप मोठ्या संख्येनं, कारण या मैदानाची या स्पर्धेची ओळख आहे की ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे प्रेक्षकांचाही हातभार खूप मोठा आहे. कारण सातत्यपूर्ण प्रेक्षकांचं लाभलेलं योगदान, प्रेक्षकांची लागलेली उपस्थिती ही मात्र खूप बघण्यायोग्य असतं. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. धावचीची संधी. स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाऊन त्या ठिकाणी बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केलेला, परंतु अखेरच्या क्षणाला बॉल मात्र हातामध्ये वेळोवेळी आला नाही. एक सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे. आणि गेल्या मॅचचा सुपरस्टार, आजच्या दिवसातील सर्वात अकस्माती इनिंग खेळणारा खेळाडू नाव आहे रिजवान. बॅटिंग करण्याकरिता स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल. फलंदाजी करण्याकरिता मैदानामध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला 2 बॉल पाहिलेत आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला तिसऱ्या बॉलला फेस करत असताना अवधूतच्या विपक्ष राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल जिथून गेल्या मॅचची इनिंग स्टॉप केलेली, परंतु रिजवान इज बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार ठरून महत्वाचा खेळाडू, बिग ब्लो. अजून एक खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना अवधूत महत्वपूर्ण विकेट मिळवून देतोय. संघाला अपेक्षा आणि अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानात असताना अवधूतनं मिळवून दिली आहे विकेट. खेळाडू बाद. थँक्यू. बॅटिंग करण्याकरिता नवीन फलंदाज चांद मैदानामध्ये दाखल. निश्चित इथे जर आपण पाहिलं तर एक चांगली इनिंग साकारावी लागेल. मग रिजवान बाद झाला तरी चांदकडे ती कुवत निश्चित आहे आणि तो चांद सध्या मैदानामध्ये आलाय. सफाळ्याचा एक युवा उदयोन्मुख अप्रतिम असा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. अवधूत जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजी करता ओळखलं जातं अवधूतला आणि जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ घेऊ नका, चला बी फास्ट. थोडीशी गेम स्पीडअप करायची आहे. फलंदाजी मार्क 1 नवीन बॅटर चांद. 111 नंबरची जर्सी विअर केलेला खेळाडू आपण पाहतोय चांद बॅटिंग करण्याकरिता. आणि विकेटच्या मागे क्लोज यष्टीरक्षण बघायला मिळते, म्हणजे डेफिनेटली फलंदाज कुठेतरी अंडर प्रेशर या ठिकाणी पाहू शकाल. आल्या आल्या पहिला बॉल रिव्हर्स स्वीप खेळायची होती. बॉल मात्र बघायला मिळाला अगदी दर्जेदार वाईड यॉर्करचा. विकेटच्या मागे निघून जात असताना डॉट बॉल कंप्लीट झालाय. निर्धाव चेंडू. अवधूत काय दर्जेदार सर गोलंदाजी अवधूतच्या माध्यमातून बघायला मिळते. अचूक टप्पा, अचूक लेंथवर. आतापर्यंत 2 खेळाडू त्याने बाद केलेत आणि चेंडू पाहिले तर हाताळले ते म्हणजे 4 आणि धावा खर्चिक केल्यात फक्त आणि फक्त 1 आणि खेळाडू बाद केले 2. फुटबॉलचा स्कोर तसा स्कोर मात्र यावेळी स्कोर कार्डवर. यावेळेला फुल टॉस बॉल. चांदला प्रॉपरली बॅटवर घेऊ येता आला नाही. खेळाडू वेगानं आलेले अंतर कापत, परंतु कॅच कॅरी करू शकले नाही. वेगानं एक सिंगल कंप्लीट केली आहे. 2 खेळाडू आलेले, एक आपण पाहिला तर स्क्वेअर लेग रिझन मधनं जिथपर्यंत शॉर्ट मिड विकेटला आलेला, तत्पूर्वी मात्र वेगानं एक सिंगल कंप्लीट केली. त्यानंतर करण जिथपर्यंत बॉलवर पोहोचला लॉंग ऑनच्या रिझन मध्ये होता तो गेला शॉर्ट मिड विकेट पर्यंत. तत्पूर्वी दोघांच्याही कॉलिंग मध्ये बॉल मात्र नोमॅन लँड मध्ये पडला आणि वेगानं एक सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या आपण पाहिली सिंगल वाढून पुढे जात असताना. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. जो आपण फलंदाज पाहतोय मीनच्या बॅटमॅनना आलेला दर्जेदार स्ट्रोक, पुनर्संजीवनी देणारा 6 धावांकरिता षटकार.
निश्चित थँक्यू बँजो. थँक्यू. मैदानामध्ये जो मीन आहे आजवर इतनंही शक्ती आहे या खेळाडूंकडे की ही मॅच संपवू शकतात. कारण मीन आणि चांद दोन विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करणारे बॅटर मैदानामध्ये आहेत. मॅच थोडीशी कठीण असली तरी अशक्य नाही आहे. इथनं विजयाकरता 12 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज. ध्रुव पाटील, जगदीश पाटील यांचे सुपुत्र ध्रुव पाटील कुठे असतील? आपण जगदीश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. संदीप, या मॅच मध्ये जेवढा चांगला वाजवता येतील वाजवा. त्यानंतर 1 तासाचा ब्रेक असेल आपल्याला. आपण लावणी त्यानंतर घेणार आहोत आणि मग फायनल मध्ये पुन्हा एकदा आपल्याशी जोडले जाऊ. मॅचकडे जाऊयात. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता मनोज. अर्थातच सरांनी वारंवार उल्लेख केला की मन्या या नावाने या टेनिस क्रिकेटमध्ये खूप सारी ओळख आहे. तो मात्र मनोज आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅकवरनं येत असताना स्ट्रायकिंग एंडला चांद आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर मीन ही जोडी मैदानामध्ये दाखल. चांद मीन वरती विकेटनं पहिला बॉल चांदच्या विपक्षामध्ये उडवून देण्याचा प्रयत्न. बरीच उंची गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतोय आणि वा काय कॅच कॅरी केली आहे. अखेरच्या काउकॉर्नर झोन मध्ये फिल्डर तैनात होता. बॉल मात्र कम्प्लिटली मैदानामध्ये रापला गेला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. वजाव. धन्यवाद. रमेशजी पाटील यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत पाटील साहेब. रमेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान अमित पाटील यांनी करावा अशी विनंती करतोय. नवीन फलंदाज यावेळी आपण पाहिलं तर बॅटिंग करण्याकरिता अर्थातच स्वतः कॅप्टन मैदानामध्ये दाखल. युवराज फलंदाजीसाठी दाखल झालेत. आपण पाहू शकाल आतापर्यंत गोलंदाजी ज्या खेळाडूने खूप चांगली केली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा तो मात्र युवराज. आता फलंदाजीची धुरा तुम्हाला स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. बॅटिंग करण्याची जबाबदारी तुमच्यावर घ्यावी लागेल आणि तशी बॅटिंग मात्र तुम्हाला इथून करणं खूप गरजेचं आहे. वरती विकेटने मनोज सज्ज. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रहार केलायचा होता परंतु विकेटच्या मागे थोडीशी मिसफील्ड झाली. पंचांचा इशारा. लेग बायची धाव या ठिकाणी दर्शवली आहे. मनोज सर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय महत्वाची एक विकेट त्याने मिळवून दिली आहे. नेक्स्ट मॅच असेल बघा. नेक्स्ट मॅच टीम तयार राहायचे. आपण अबीर 11 आरपी लायन्स आणि त्याच्या विपक्षामध्ये विजयी संघ यामध्ये नेक्स्ट मॅच असेल. आपण दोन अबीर 11 आरपी लायन्स आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज पुन्हा एकदा मनोज सज्ज होईल. राईट आर्म राऊंड विकेटने. खोलवर बॉल. यावेळी मात्र मैदानामध्ये काय घडलंय? बॉलनं उंची तर बरीच गाठलेली आणि डॉट बॉल कंप्लीट होत असताना विकेटच्या मागे बॉल कॅरी करू शकले नाही आहेत. पुन्हा एकदा फंबल झाली. त्यानंतर फ्लाइंग स्लिपचा खेळाडू होता त्याच्या हातामध्ये बॉल आला नाही. त्यानंतर जो खेळाडू मात्र आपण पाहिलं तर शॉर्ट पॉइंटला होता तो बॉलवर पोहोचला. तत्पूर्वी मात्र डॉट बॉल. या ठिकाणी निर्धाव चेंडू कंप्लीट झाला. थोड्याच वेळात लावणी धमाका. लावणी पाहिजे ना? तयार राहा. या वेळेला फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करत असताना जीवाच्या आकांताने आलेले परंतु अगदी हलक्यानं कॅच घ्यायला गेले आणि ती कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. जयेश पाटील आपण जिथे कुठे असाल जयेशजी पाटील आपण लगेच संपर्क साधायचे सागर पाटील यांच्याशी. मॅचकडे आपण जातोय. मॅचकडे परततोय. मीन मैदानामध्ये उभा आहे परंतु मीनच्या बॅटमधनं आता फटके थांबलेत. गेल्या षटकात एक षटकार बघायला मिळालेला. या षटकामध्ये आतापर्यंत थोडासा शांत. फटका फिरून मारायचा होता. बॉल मात्र विकेटच्या मागे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना ज्यामधील चेंडू पहिले समाप्तीस आलेत आतापर्यंत ते म्हणजेच 4 चेंडू 5 चेंडू संपलेत. या वेळेला मात्र आडव्या बॅटनं फटका चांगला. मीनच्या बॅटमधनं बॉलला भिरकावून दिलं जाते. सरळ बॉल चाललाय कंपाऊंडच्या आतमध्ये. षटकाराकरिता 6 धावसंख्या आपण पाहिली तर 6 ने वाढून स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे. 18-18
येणारे बॉल आहे 6 आणि करायचे आहेत तुम्हाला वेलकम 30. गणेश पाटील, वेलकम. 6 चेंडू 30. सहा चेंडूचा खेळ बाकी आणि या 6 बॉल मध्ये विजया करता 30 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 6 बॉल 5 षटकार या मॅचला जिंकण्याकरता आपल्याला धावफलकावर जोडायचे आहेत. नक्कीच या ठिकाणी वंडर स्पोर्ट कुडूस विशाल वलटे यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज बॅट, मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅच बॅट आणि मालिका वीरसाठी बॅट अशा 3 वंडर स्पोर्ट कुडूस विशाल वलटे यांच्याकडनं बक्षीस म्हणून बॅट आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल अध्यक्ष पालघर जिल्हा आदरणीय जिल्ह्याचे नेते गणेशजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरिता दुर्गेश. गोलंदाज सज्ज. दुर्गेश राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. पहिला बॉल फिरवलंय समोरनं बाहेर काढत असताना बॉल मात्र विकेटच्या मागे. आजवर निश्चित वलसाड पासनं इथपर्यंत का आलाय ते तिथे दाखवत असताना अगदी अप्रतिम बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. सर बॉलनं जास्त अशी फिरक घेतली नाही, आपण पाहिलं तर टप्पा पडले आणि हलकीशी फिरक घेताना बॉल मात्र विकेटच्या मागे कॅरी झालाय. डॉट बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेटनं पुन्हा एकदा यावेळेला फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली आणि आता मात्र मॅच बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने कम्प्लिटली झोकली गेली आहे, कारण येणारे बॉल 4 करायचे तुम्हाला 29. आव्हान आता खूप कठीण झालंय. मॅच बिलकुल एकतर्फी होत असताना प्रेक्षकांना पाहायला मिळते. मात्र याच प्रेक्षकांना पुरेपूर मनोरंजन पाहायला मिळणार आहे, कारण इथनं पुढे अगदी दमदार लढती आणि अगदी दमदार मॅचेस यानंतर अबीर 11 आरपी लायन्स हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि यातील विजयी संघ बिग फाईट असेल. आजच्या दिवसातलं सर्वोत्तम बॅटल ते यानंतर तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. दोन्हीकडे चांगले खेळाडू आहेत दोन्ही टीममध्ये आणि अगदी चांगल्या पद्धतीच्या लढती ज्या प्रेक्षकांना पाहायच्या आहेत. चांगला चेंडू यावेळेस तिथे जर आपण पाहिला तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं कॅरी होत असताना पाहायला मिळालाय. चेंडूला बॅटमध्ये मिडल करणं तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर यस्टनच्या वरनं निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये इथे एक निर्धाव चेंडू पंचाच्या माध्यमातून म्हटलं झालंय. मॅच ची आता जर आपण पाहिले तर फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. मॅच मध्ये आता तसं काही उरलेलं नाहीये. आणि मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक सुषमा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मिस्टर स्वप्नील नाईक यांच्याकडनं शिवकृपा वैतरणेश्वर चषकला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सिमरन सागर पाटीलला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू बँजो. पालघर जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्याचे ओबीसी सेलचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांचा सत्कार केला जात आहे. जिल्हा अध्यक्ष गणेशजी पाटील, वेलकम. ओबीसी सेल पालघर जिल्हा अध्यक्ष गणेशजी पाटील साहेब यांचा शाही सन्मान केला जात आहे. सन्मान चिन्ह, शाल, पुष्प, बुके देऊन सन्मानित करतायत जगदीशजी पाटील या स्पर्धेचे खजिनदार आयोजक. लावणी धमाका, चला लावणी लावा. बँजो बँजो आता 1 तास तुम्ही एक धून त्यांना वाजवायची वाजू दे. 1 धून वाजवा आणि मग चालू करा. 1 गाणं बजाव. वाजवा, 1 धून वाजवा, लगेच वाजवा. पण रमेश पाटील पत्रकार यांचा सन्मान होत आहे. चला पाटील यांच्या हस्ते कॅप्टन 1 कडक गाणं बजाव. पब्लिक को हिला डालो. कॅप्टन टॉस करता यायचे. संदीप जाधव कोंबडपाडा बँजो कडक बजाव. कॅप्टन टॉस 1 2 3 स्टार्ट.
पत्रकार रमेश पाटील यांचे भाऊ यांचा सन्मान केला जात आहे. दादू टॉस करता यांच्या यायचं हस्ते. लगेच. टॉस करण्याकरता लवकरात बजाव कॅप्टन माझा या. आवाज पोहोचतोय. अबीर 11 बजाव. लवकर